आज आपण मस्क्युलोस्केलेटल सिस्टमच्या गुंतागुंतीच्या रचनेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. एका सामान्य बोनच्या अॅनाटॉमीपासून सुरुवात करून आपण थेट डायग्नॉस्टिक टेस्टपर्यंत जाणार आहोत. अगदी बरोबर. नर्सिंग एक्झाम्सच्या तयारीसाठी हा विषय अतिशय क्रुशियल आहेच, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिस कराल तेव्हा हे ज्ञान तुम्हाला प्रत्येक पावलावर उपयोगी पडणार आहे. त्यामुळे शांतपणे ऐका. अॅनाटॉमी ऑफ बोन. हो, अॅनाटॉमी समजून घेणे हा बेस आहे. बरोबर. विद्यार्थ्यांनो, नाव इमॅजिन द डायग्राम शोन इन द PDF. This diagram represents a long bone and its primary structures. The labeled parts include या डायग्राममध्ये लाँग बोनची मुख्य रचना अतिशय सुंदररित्या स्पष्ट केली आहे. सर्वात आधी विद्यार्थ्यांनो, हाडाच्या दोन्ही टोकांकडे लक्ष द्या. या डायग्राममध्ये प्रॉक्झिमल आणि डिस्टल एपिफायसिस दाखवले आहेत. हे लाँग बोनचे दोन डिस्टिंक्ट एंड्स असतात. म्हणजे प्रॉक्झिमल एंड शरीराच्या जवळ आणि डिस्टल एंड शरीरापासून दूर. अगदी बरोबर. आणि या दोन टोकांच्या मध्ये जो लांबचक भाग असतो त्याला डायाफायसिस म्हणतात. विद्यार्थ्यांनो, डायाफायसिस हे एक हॉलो सिलेंडर शाफ्ट असते. अगदी एखादा पोकळ पाईपसारखे. हो, हे पाईपसारखं काम करते जे आतल्या नाजूक बोन मॅरोला पूर्णपणे कव्हर करते. तंतोतंत. आणि या संपूर्ण बोनला बाहेरून एका विशिष्ट लेअरने कव्हर केलेले असते, ज्याला पेरिऑस्टियम म्हणतात. हा बोनचा आउटर कव्हरिंग लेअर असतो. या लेअरची खासियत म्हणजे यामध्ये अत्यंत रिच ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय असतो. म्हणूनच जेव्हा फ्रॅक्चर होते तेव्हा प्रचंड वेदना होतात ना? हो, कारण या पेरिऑस्टियम मधील नर्व्स डॅमेज होतात. डायग्राममध्ये आणखी एक क्रुशल भाग आहे, तो म्हणजे एपिफिजियल प्लेट. मुलांमधली बोन ग्रोथ. होय विद्यार्थ्यांनो, मुलांमध्ये बोन ग्रोथचे हे मुख्य साईट असते. ही प्लेट एपिफायसिसला डायाफायसिसपासून सेपरेट करते. जोपर्यंत मुलांची उंची वाढत असते तोपर्यंत ही प्लेट ॲक्टिव्ह असते. एकदा का ग्रोथ पूर्ण झाली की या कार्टिलेजची जागा कायमस्वरूपी बोन घेते. हे खूपच फॅसिनेटिंग आहे. नक्कीच. येथे सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांनी एक अत्यंत महत्त्वाची टीचर्स इन्साईट कायम लक्षात ठेवली पाहिजे. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जर लहान मुलांमध्ये या एपिफिजियल कार्टिलेजला फ्रॅक्चर झाले तर ती एक इमर्जन्सी मानली जाते. टेड बोन ग्रोथ होऊ शकते, ज्यामुळे त्या मुलाच्या लिम्ब शॉर्टनिंगची म्हणजे हात किंवा पायाची लांबी कायमची कमी राहण्याची दाट शक्यता असते. बापरे, म्हणजे मुलांमधील फ्रॅक्चरकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बरं, आता आपण बाहेरून दिसणाऱ्या रचनेकडून आतल्या सूक्ष्म रचनेकडे जाऊया. मायक्रोस्कोपिक अनाटॉमी ऑफ बोन. हे समजायला थोडं किचकट वाटू शकतं, पण आपण सोपं करूया. नक्कीच. नाउ इमॅजिन द डायग्राम शोन इन द PDF. This diagram represents a cross-section of a bone at a microscopic level. The labeled parts include विद्यार्थ्यांनो, जर आपण बोनचा मायक्रोस्कोपिक क्रॉस सेक्शन पाहिला तर आपल्याला काही गोलाकार रचना दिसतात. यात सर्वात प्रमुख आहे हॅव्हर्जिन सिस्टम, ज्याला आपण ऑस्टिओन असेही म्हणतो. हे कॉम्पॅक्ट बोनचे फंडामेंटल फंक्शनल युनिट आहे. हो, जसे इमारत विटांनी बनलेली असते तसेच बोन या अनेक ऑस्टियन्सने बनलेली असते. या प्रत्येक ऑस्टियनच्या अगदी मध्यभागी हॅव्हर्शियन कॅनाल असते. हे एक सेंट्रल चॅनल आहे ना? हो, ज्यामध्ये बोनला जिवंत ठेवणारे अत्यंत आवश्यक असे ब्लड वेसल्स असतात. आणि या हॅव्हर्शियन कॅनलच्या सभोवताली जे वर्तुळाकार लेयर्स असतात त्यांना लॅमेले म्हणतात. हे कॉन्सेंट्रिक सर्क्युलर लेयर्स असतात. विद्यार्थ्यांनो, या लॅमेलेच्या मध्ये अत्यंत लहान स्पेसेस असतात ज्यांना लॅक्युने असे म्हणतात. अगदी अचूक. आणि ह्या लॅक्युनेच्या आत कोण राहते तर ऑस्टिओसाइट्स, म्हणजे मॅच्युअर बोन सेल्स. होय, ऑस्टिओसाइट्स या छोट्या स्पेसेसमध्ये सुरक्षितपणे राहतात. पण मग एक प्रश्न पडतो की जर या सेल्स अशा बंदिस्त जागांवर आहेत तर त्यांच्यापर्यंत न्यूट्रिएंट्स कसे पोहोचतात? तिथेच कॅनालिक्युलीची भूमिका येते. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. हो, डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे कॅनालिक्युली हे मायक्रोस्कोपिक चॅनल्स असतात. हे छोटे रस्ते असल्यासारखे आहेत जे ब्लड फ्लो, न्यूट्रिएंट डिलिव्हरी आणि त्या बोन सेल्समधून वेस्ट रिमूव्हलची ने-आण करण्याचं काम करतात. क्या बात आहे. या कॅनालिक्युलीमुळे संपूर्ण बोन एक जिवंत सिस्टीम म्हणून काम करू शकते. आता आपण हे बोन कोणत्या घटकांनी बनले आहे याकडे वळूया. कॉम्पोजिशन ऑफ बोन. विद्यार्थ्यांनो, हा विभाग समजून घेण्यासाठी आपण त्याला दोन भागांत विभागूया. मॅट्रिक्स कंपोनंट्स आणि प्रायमरी बोन सेल्स. आधी आपण मॅट्रिक्स कंपोनेंट्स पाहूया. हो, बोनच्या मॅट्रिक्स कंपोनंट्समध्ये प्रामुख्याने दोन घटक असतात.
पहिला घटक आहे कोलाजेन. विद्यार्थ्यांनो, जसे इमारत बांधताना सिमेंटमध्ये लोखंडाच्या सळ्या टाकल्या जातात, तसेच काम कोलाजेन करते. म्हणजे ते फाउंडेशनल स्ट्रेंथ प्रदान करते? अगदी बरोबर. दुसरा घटक आहे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फेटचा समावेश असतो. हे साल्ट्स इमारतीच्या सिमेंटसारखे काम करतात, जे बोनला अत्यंत कठीण बनवतात. आणि भारी कंप्रेशन यशस्वीपणे सहन करण्याची क्षमता देतात. होय. आता आपण पेशींबद्दल बोलूया. Now, imagine the diagram shown in the PDF. This diagram represents the 3 primary bone cells. The labeled parts include या डायग्राममध्ये 3 मुख्य बोन सेल्स स्पष्ट केल्या आहेत आणि नर्सिंग प्रॅक्टिसमध्ये बोन हिलिंग समजून घेण्यासाठी यांचे कार्य लक्षात ठेवणे मस्ट आहे. पहिली सेल आहे ऑस्टिओब्लास्ट. या ॲक्टिव्ह बोन फॉर्मिंग सेल्स असतात. अगदी बरोबर. जेव्हा बोनची वाढ होत असते किंवा फ्रॅक्चर झाल्यानंतर नवीन बोन तयार करायचे असते, तेव्हा या ऑस्टिओब्लास्ट कामाला लागतात. दुसरी सेल आहे ऑस्टिओसाइट. आपण मगाशी पाहिलेले ऑस्टिओसाइट्स. हो, तेच. हे ऑस्टिओसाइट दुसरे तिसरे काही नसून ऑस्टिओब्लास्टचेच मॅच्युअर्ड फॉर्म असते. जेव्हा ऑस्टिओब्लास्ट नवीन बोन तयार करत स्वतःच त्या बोन मॅट्रिक्समध्ये कायमस्वरूपी एम्बेडेड होतात, तेव्हा त्यांना ऑस्टिओसाइट म्हणतात. म्हणजे अडकून पडतात. हो. आणि तिसरी सेल आहे ऑस्टिओप्लास्ट. या बोन रिमूव्हिंग सेल्स असतात. जुन्या, खराब झालेल्या किंवा अनावश्यक बोन टिश्यूला ब्रेकडाऊन करण्याची जबाबदारी ऑस्टिओक्लास्टची असते. विद्यार्थ्यांनो, शरीरात ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट यांच्यात सतत एक बॅलन्स सुरू असतो. ज्याला आपण बोन रिमॉडेलिंग म्हणतो. हे कन्स्ट्रक्शन साईट सारखेच आहे. आता आपण एका मोठ्या रचनेकडे वळणार आहोत, जी आपल्या शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे, व्हर्टेब्रल कॉलम. पाठीची रचना अतिशय गुंतागुंतीची आणि महत्वाची आहे. Now imagine the diagram shown in the PDF. This diagram represents the 33 total bones of the vertebral column and the 12 pairs of ribs. The labeled parts include विद्यार्थ्यांनो, व्हर्टेब्रल कॉलममध्ये एकूण 33 बोन्स असतात. आपण डोक्याकडून खाली त्यांच्या क्रमानुसार जाऊ. सर्वात वरच्या भागात सर्वायकल व्हर्टिब्रे असतात, जे एकूण 7 आहेत. यात एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे C1 आणि C2. हो. C1ला ॲटलास म्हणतात, जे स्कलला सपोर्ट करते, आणि C2ला ॲक्सिस म्हणतात, जे ॲटलासला पिवट करते. म्हणजे डोके वळवण्यास मदत करते. सर्वायकलच्या खाली येतात थोरॅसिक व्हर्टिब्रे, जे संख्येने 12 असतात. ज्यांना आपल्या रिब्स जोडलेल्या असतात, त्या खाली येतात लंबर व्हर्टिब्रे, जे 5 असतात. शरीराचे सर्वाधिक वजन हेच पेलत असतात. बरोबर. त्यानंतर येतात सॅक्रल व्हर्टिब्रे. हे जरी 5 असले तरी ते एकमेकात फ्यूज्ड असतात. आणि अगदी शेवटी असते कॉक्सिक्स, ज्यामध्ये 4 फ्यूज्ड व्हर्टिब्रे असतात. म्हणजे ते एकत्र जोडलेले असतात. होय. येथे एक महत्वाची टीचर इन्साईट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आपण नेहमी ऐकतो की 2 व्हर्टिब्रेच्या मध्ये डिस्क्स असतात, पण सर्व व्हर्टिब्रे ही डिस्क्सने सेपरेट केलेले असतात, एक्सेप्ट C1 आणि C2च्या मध्ये, सॅक्रममध्ये आणि कॉक्सिसमध्ये. तिथे डिस्क्स नसतात. हे खरंच खूप महत्वाचे ऑब्झर्वेशन आहे. याच डायग्राममध्ये रिब क्लासिफिकेशनची सुद्धा रचना दाखवली आहे. हो. रिब्सच्या एकूण 12 पेअर्स असतात. त्यांचं वर्गीकरण स्टोर्नमला जोडण्याच्या पद्धतीवरून होते. पहिले आहे ट्रू रिब्स, जो जोडी क्रमांक 1 ते 7 असतात. हे कॉस्टल कार्टलेजच्या माध्यमातून थेट स्टर्नमला अटॅच्ड असतात. अगदी बरोबर. त्यानंतर येतात फॉल्स रिब्स, जे 8 ते 12 या जोड्या आहेत. यांना फॉल्स का म्हणतात? कारण यांचे कॉस्टल कार्टिलेजेस थेट स्टर्नमला न जोडता त्यांच्या वरच्या रिबच्या कार्टिलेजला अटॅच होतात. आणि शेवटचे आहेत फ्लोटिंग रिब्स, जे फक्त 11 आणि 12व्या जोडीचे असतात. हे फक्त पाठीमागून व्हर्टिब्रेला अटॅच्ड असतात आणि पुढच्या बाजूने ते स्टर्नमला जोडलेले नसतात. ते हवेत तरंगत असल्यासारखे दिसतात. हां. आता आपल्याकडे बोन्सची संपूर्ण माहिती आहे. पण हे बोन्स हालचाल कशी करतात हे पाहण्यासाठी आपण पुढचा टॉपिक घेऊ, टाइप्स ऑफ जॉइंट्स. सांध्यांचा अभ्यास नर्सिंगमध्ये खूप महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो, नाव इमॅजिन द डायग्राम शोन इन द PDF. दिस डायग्राम represents fibrous and cartilaginous joints. The labeled parts include. सर्वात आधी पाहूया फायब्रस जॉइंट्स. यांचे मेकॅनिझम असे आहे की हे जॉइंट्स पूर्णपणे टफ फायब्रस मटेरियलनी लिंक्ड असतात. यांची मूव्हमेंट पाहिली तर हे जॉइंट्स कोणतीही मूव्हमेंट परमिट करत नाहीत.
ते 100% स्थिर असतात. होय. याचे उत्तम एक्झाम्पल म्हणजे आपल्या स्कल बोन्सच्या मधील स्युचर्स. त्यानंतर येतात कार्टिलेजनस जॉइंट्स. यांचे मेकॅनिझम असे आहे की हे सांधे पूर्णपणे फायब्रोकार्टिलेज किंवा हायलीन कार्टिलेजनी जोडलेले असतात. यांच्या मूव्हमेंटबद्दल सांगायचे तर हे फायब्रस जॉइंट्सपेक्षा जास्त मूव्हमेंट अलाव करतात, पण हायली मोबाईल सायनोव्हियल जॉइंट्सपेक्षा कमी. ह्यांची एक्झाम्पल्स कोणती? एक्झाम्पल्स आहेत मेनोब्रियम आणि स्टर्नमच्या मधील जॉइंट, वर्टेब्रेच्या मधील जॉइंट्स, सिम्फिसिस प्युबिस आणि आपण मगाशी पाहिलेल्या एपिफायसियल प्लेट्स. अगदी बरोबर. आणि आता आपण शरीरातील सर्वात जास्त हालचाल करणाऱ्या सांध्याकडे वळूया, सायनोव्हियल जॉइंट. नर्सिंग प्रॅक्टिसमध्ये सर्वात जास्त इंजुरी याच सांध्यांना होते. Detailed view of a synovial joint, like the knee. The labeled parts include या डायग्राममध्ये त्याचे 4 क्रिटिकल भाग स्पष्ट केले आहेत. पहिले आहे द जॉइंट कॅप्स्यूल. आर्टिक्युलेटिंग बोन्सच्या मध्ये एक डिस्टिंक्ट स्पेस किंवा कॅप्स्यूल असणे हे या जॉइंटचं वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे स्ट्रक्चरल इंटिग्रिटी. हो. सांध्यामध्ये बोन्सची टोके नुसती जवळ नसतात, तर ती फायब्रस टिश्यू आणि जॉइंट कॅप्स्यूलद्वारे घट्टपणे एकत्र धरून ठेवली जातात. तिसरा अत्यंत महत्वाचा भाग आहे लुब्रिकेशन. सांध्यामधील या स्पेसमध्ये थोड्या प्रमाणात सायनोव्हियल फ्लुइड असते. हे फ्लुइड फ्रिक्शन ड्रास्टिकली कमी करण्याचं काम करते. आणि चौथे म्हणजे या सांध्याचे फंक्शन. सायनोव्हियल जॉइंट्स हे विशिष्टपणे वाईड रेंज ऑफ मोशन परमिट करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. हालचालीच्या प्रकारानुसार याचे अनेक प्रकार पडतात. टाइप्स ऑफ सायनोव्हियल जॉइंट्स. हे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनो. Now imagine the diagram shown in the PDF. This diagram represents 6 different types of synovial joints. The labeled parts include पहिला प्रकार आहे बॉल अँड सॉकेट जॉइंट. यामध्ये एका बोनचे हेड दुसऱ्या बोनच्या कप शेप्ड सॉकेटमध्ये फिट बसते. यामुळे वाईड रेंज ऑफ मूव्हमेंट शक्य होते. जसे की फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अडक्शन, ॲबडक्शन, रोटेशन आणि सर्कमडक्शन. याची एक्झाम्पल्स म्हणजे हिप जॉइंट आणि शोल्डर जॉइंट. दुसरा प्रकार आहे हिंज जॉइंट. यांची रचना दरवाजाच्या हिंजसारखी असते. यांची हालचाल सोली फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन पुरतीच मर्यादित असते. एक्झाम्पल्स आहेत एल्बो, नी, अँकल आणि इंटरफिलॅंजियल जॉइंट्स. तिसरा प्रकार आहे ग्लायडिंग जॉइंट. यामध्ये फ्लॅट किंवा कर्व्ड सर्फेसेस एकमेकांवर ग्लाइड होतात. यामध्ये अमाउंट ऑफ मूव्हमेंट अत्यंत रेस्ट्रिक्टेड असते. एक्झाम्पल्स आहेत कार्पल्स, टार्सल्स आणि इंटरव्हर्टेब्रल जॉइंट्स. चौथा प्रकार आहे पिव्हेट जॉइंट. यामध्ये एक बोन दुसऱ्या हूप शेप्ड लिगामेंटमध्ये फिट बसून एका रिंग फॉर्ममध्ये रोटेट होते. एक्झाम्पल्स म्हणजे हेडमधील ॲटलांटो ॲक्सियल जॉइंट आणि रेडिओ अल्नार जॉइंट. पाचवा प्रकार आहे कॉन्डिलॉइड जॉइंट. यामध्ये सांधा हा दुसऱ्या बोनच्या कप शेप्ड डिप्रेशनमध्ये बसलेला असतो. एक्झाम्पल्स आहेत कॉन्डायलर प्रोसेस ऑफ मॅन्डिबल आणि टेम्पोरल बोन, तसेच मेटाकार्पल्स आणि फॅलेंजेसमधील सांधे. आणि सहावा प्रकार आहे सॅडल जॉइंट. यामध्ये सर्फेसेस एकमेकांवर असे बसतात जसे की व्यक्ती सॅडलवर बसलेली आहे. याचे एक्झाम्पल म्हणजे बेस ऑफ थंब, जिथे ट्रेपेझियम आणि फर्स्ट मेटाकार्पल जोडले जातात. अगदी सविस्तर. विद्यार्थ्यांनो, आपण अॅनाटॉमी पूर्णपणे समजून घेतली आहे. पण नर्स म्हणून तुमचे मुख्य काम तेव्हा सुरू होते जेव्हा काही प्रॉब्लेम येतो. म्हणूनच आता आपण पुढच्या टॉपिकवर जाणार आहोत, डायग्नॉस्टिक टेस्ट इन ऑर्थोपेडिक कंडिशन्स. हा भाग क्लिनिकल ड्युटीज आणि एक्झाम्स दोन्हीसाठी क्रिटिकल आहे. Now imagine the diagram shown in the PDF, showing the first 3 diagnostic tests. The labeled parts include पहिल्या 3 टेस्ट आपण पाहू. पहिली टेस्ट आहे आर्थोग्राफी. हिचा पर्पज म्हणजे जॉइंट पेन शोधणे किंवा जॉइंट डिझीज प्रोग्रेशन असेस करणे. याची मेथड काय आहे? मेथड अशी आहे की जॉइंटमध्ये कॉन्ट्रास्ट इंजेक्ट केले जाते, पेशंटला रेंज ऑफ मोशन एक्सरसाइजेस करायला लावले जातात आणि सिरीज ऑफ एक्सरेज घेतले जातात. इथे एक क्लिनिकल पर्ल आहे ना? हो, विद्यार्थ्यांनी नेहमी पेशंटला कॉन्ट्रास्ट एजंटची ॲलर्जी आहे का हे आवर्जून असेस केले पाहिजे. दुसरी टेस्ट आहे बोन डेन्सिटोमेट्री. हिचा पर्पज आहे बोन मिनरल डेन्सिटी असेस करणे. याचे ॲप्लिकेशन म्हणजे ऑस्टिओपोरोसिसचा धोका किंवा त्याचे प्रोग्रेशन ओळखणे. तिसरी टेस्ट आहे बोन स्कॅन. हिचा पर्पज बोन ट्युमर्स किंवा डिजेनरेटिव्ह डिझिजेस असेस करणे हा आहे. मेथडमध्ये रेडिओ आयसोटोप इंट्राव्हिनियसली इंजेक्ट केले जाते आणि 2 ते 3 तासांनी स्कॅन परफॉर्म केला जातो.
यातून काय डिटेक्ट होते? डिटेक्शनबद्दल सांगायचे तर इन्क्रीज्ड आयसोटोप अपटेक दिसला तर ते ऑस्टिओसार्कोमा, ऑस्टिओमायलायटिस आणि मेटास्टॅटिक बोन डिझीज दर्शवते. आता आपण पुढील टेस्ट पाहू. नाव इमॅजिन द डायग्राम शोन इन द PDF शोईंग डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन अँड फ्लुइड रिमूव्हल. द लेबल्ड पार्ट्स इन्क्लूड. चौथी टेस्ट आहे आर्थ्रोस्कोपी, ज्याला डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन म्हणतात. यामध्ये एका फायब्रो ऑप्टिक एंडोस्कोपच्या माध्यमातून जॉईंट थेट व्हिज्युअलाइज केले जाते. ही प्रोसिजर लोकल किंवा जनरल एनेस्थेशिया देऊन करतात? हो, आणि स्ट्रिक्ट एसेप्टिक टेक्निकने. याची पोस्ट प्रोसिजर केअर खूप महत्वाची आहे. ब्लीडिंग कंट्रोल करण्यासाठी जॉईंटला कंप्रेशन ड्रेसिंगने कव्हर केले जाते, स्वेलिंग कमी करण्यासाठी एलिव्हेट करून ठेवले जाते आणि क्लायंट कम्फर्टसाठी आईस पॅक्स दिले जातात. येथील क्लिनिकल पर्ल कोणती? आर्थ्रोस्कोपीनंतर स्टिफनेस टाळण्यासाठी आणि हिलिंग प्रमोट करण्यासाठी अर्ली मोबिलायझेशन ऑफन एनकरेज केले जाते. पाचवी टेस्ट आहे आर्थ्रोसेंटेसिस. ज्याला फ्लुइड रिमूव्हल म्हणतात. ह्या प्रोसिजरमध्ये क्लिनिकल एक्झामिनेशनसाठी जॉईंटमधून एक्सेसिव्ह सायनोव्हियल फ्लुइड काढून घेतले जाते. तसेच अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन्स थेट जॉईंटमध्ये इंजेक्ट केले जाऊ शकतात. यासाठी इन्फॉर्म्ड कन्सेंट लागते. नक्कीच. आणि त्यानंतर इलॅस्टिक कंप्रेशन ड्रेसिंग अप्लाय करावे लागते. याची क्लिनिकल पर्ल अशी आहे की इन्फ्लेमेटरी आणि नॉन इन्फ्लेमेटरी जॉईंट डिझीजेसमध्ये फरक ओळखण्यासाठी सायनोव्हियल फ्लुइड अनालिसिस क्रुशल असते. Now imagine the final diagram shown in the PDF showing muscle testing and tissue sampling. The labeled parts include. शेवटच्या 2 टेस्ट्स पाहू. 6वी टेस्ट आहे इलेक्ट्रोमायोग्राफी. हिचा पर्पज म्हणजे मसल्स आणि त्यांना लीड करणाऱ्या नर्व्सचे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल स्टडी करणे. मेथडमध्ये नीडल इलेक्ट्रोड वापरतात ना? हो, सिलेक्टेड मसल्समध्ये नीडल इलेक्ट्रोड्स इन्सर्ट केले जातात आणि रिस्पॉन्सेस ऑसिलोस्कोपवर रेकॉर्ड केले जातात. याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे. अगदी. जे पेशंट्स अँटीकोॲग्युलन्स घेत आहेत किंवा ज्यांना ॲक्टिव्ह स्किन इन्फेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी ही टेस्ट वापरत नाहीत. तसेच पेशंट इन्स्ट्रक्शन म्हणून पेशंटला सांगायचे की टेस्टच्या दिवशी कोणतेही क्रीम्स किंवा लोशन्स वापरू नयेत. आणि या टेस्टची क्लिनिकल पर्ल. इलेक्ट्रोड इन्सर्शनमुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी पेशंटच्या अँटीकोॲग्युलन्स बाबतची ॲक्युरेट हिस्ट्री घेणं अत्यंत क्रुशल असते. शेवटची 7वी टेस्ट आहे बायोप्सी. हिचा पर्पज म्हणजे बोन मॅरो, बोन, मसल्स किंवा सायनोव्हियमची एक्झॅक्ट कॉम्पोजिशन आणि मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असेस करणे. याची पोस्ट प्रोसिजर केअर कशी करतात? पेशंटला ॲनल्जेसिक्स ॲडमिनिस्टर करावे लागतात आणि बायोप्सी साईटवर इडिमा, पेन, ॲक्टिव्ह ब्लीडिंग आणि हेमॅटोमा फॉर्मेशन होत आहे का हे स्ट्रिक्टली असेस करावे लागते. आणि क्लिनिकल पर्ल. पोटेन्शियल हेमरेज किंवा इन्फेक्शन लवकर ओळखून मॅनेज करण्यासाठी बायोप्सी साईटचे क्लोज मॉनिटरिंग करणे आवश्यक असते. आतापर्यंत आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये डायग्नॉस्टिक टेस्ट इन ऑर्थोपेडिक कंडिशन्स हा टॉपिक समजून घेतला. आता पुढे आपण डिसऑर्डर्स ऑफ मस्क्युलोस्केलेटल सिस्टम हा पुढचा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. हो, आणि हा अतिशय क्रिटिकल भाग आहे. नक्कीच. हे सत्र विशेषतः नर्सिंग स्टुडंट्स आणि लर्नर्सच्या अभ्यासासाठी डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे यापुढील सर्व कॉन्सेप्ट्स आपण अतिशय हळू, स्पष्ट आणि सिस्टमॅटिक पद्धतीने समजावून सांगणार आहोत. अगदी बरोबर. कारण क्लिनिकल कॉन्सेप्ट्स फक्त पाठ करून चालत नाहीत. त्यामागील शास्त्र समजून घेणं जास्त गरजेचं असतं. मी पुढचा विषय शिकवायला पूर्णपणे तयार आहे. चला तर मग सुरू करूया. पहिलं हेडिंग आहे डिसऑर्डर्स ऑफ मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आणि त्यानंतर फ्रॅक्चर्स. हे हेडिंग वाचल्यावर लगेच लक्षात येतं की आपण हाडांच्या दुखापतींबद्दल बोलणार आहोत. हो, म्हणजे फ्रॅक्चरची व्याख्या सांगायची झाली तर अ कंप्लीट ऑर इनकम्प्लीट डॅमेज इन द कंटिन्युइटी ऑफ अ बोन. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर हाडाला तडा जाणं किंवा ते पूर्णपणे मोडणं. आता यात 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला ट्रॉमॅटिक फ्रॅक्चर, जो ॲक्सिडेंट, फॉल किंवा फोर्समुळे होतो. आणि दुसरा पॅथॉलॉजिक फ्रॅक्चर, म्हणजे जो कोणत्याही आजारामुळे होतो, बरोबर? जसं की ऑस्टिओपोरोसिस किंवा बोन सिस्ट सारखा आजार असेल तर हाडं आतून कमकुवत होतात आणि अगदी किरकोळ धक्क्यानेही मोडतात. अगदी बरोबर. लाकडाला वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो हा. आता आपण पुढच्या हेडिंगकडे वळूया. हो, पुढचं हेडिंग आहे टाइप्स ऑफ फ्रॅक्चर. आता इथे स्टडी मटेरियलमध्ये एक अतिशय महत्त्वाची डायग्राम दिली आहे. ऐकणाऱ्या सर्व लर्नर्सनी आता आपल्या डोळ्यांसमोर हाडांच्या मोडण्याच्या विविध प्रकारांची ही डायग्राम इमॅजिन करायची आहे. सर्वात आधी आहे कंप्लीट फ्रॅक्चर, म्हणजे इथे बोन इज ब्रोकन कम्प्लिटली इंटू 2 सेपरेट पार्ट्स. आणि इनकम्प्लीट फ्रॅक्चरमध्ये बोन इज ब्रोकन बट डझंट कम्प्लिटली ब्रेक.
म्हणजे हाडाचे 2 वेगळे तुकडे होत नाहीत. हो. मग त्वचेच्या आधारावर 2 प्रकार आहेत. सिंपल, ज्याला क्लोज्ड म्हणतात, इथे ब्रोकन अंडर द स्किन अँड नो चेंज इन स्किन कंटिन्युटी. म्हणजे बाहेरून बघितल्यावर कोणतीही जखम दिसत नाही. हो, आणि दुसरा प्रकार म्हणजे कंपाऊंड किंवा ओपन फ्रॅक्चर. इथे ब्रोकन अलॉंग विथ स्किन आणि समटाईम्स बोन कम्स आउट. बापरे, हे खूप गंभीर असणार. ह्या डायग्रॅममध्ये इतरही लेबल्स आहेत, जसं की ट्रान्सव्हर्स फ्रॅक्चर, जिथे हाड सरळ आडवं मोडतं, ऑब्लिक फ्रॅक्चरमध्ये तिरपं मोडतं आणि स्पायरल फ्रॅक्चरमध्ये पीळ पडून मोडतं. बरोबर. आणि कॉम्बिनेटेड फ्रॅक्चरमध्ये ब्रोकन इंटू सेव्हरल स्मॉल पार्ट्स, म्हणजे हाडाचा अक्षरशः चुरा होतो. याशिवाय पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर, जो आपण मगाशी बघितला. काही स्पेशल मेन्शन्स पण आहेत यात. हो, ग्रीन स्टिक फ्रॅक्चर, जो विशेषतः लहान मुलांमध्ये दिसतो. वन साइड ब्रोकन आणि अनदर इज ओनली बेंट. तसंच टोरस फ्रॅक्चर, ज्याला बकल म्हणतात, आणि कंप्रेशन फ्रॅक्चर, जो प्रामुख्याने मणक्याच्या हाडांवर दाब आल्यामुळे होतो. आता आपण लक्षणांकडे वळूया. पुढचं हेडिंग आहे क्लिनिकल फाइंडिंग्स. इथे असेसमेंट करताना 5 Ps ची संकल्पना खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा. पेन म्हणजे वेदना, पल्सलेसनेस म्हणजे पल्स न लागणं, पॅलर म्हणजे त्वचा फिकट पडणं, पॅरेस्थेशिया म्हणजे मुंग्या येणं, आणि पॅरालिसिस. हे 5 Ps खूपच क्रिटिकल आहेत. त्यासोबतच इतर लक्षणं म्हणजे पेन ॲट फ्रॅक्चर साईट, तसंच क्रॅपिटस साऊंड वेन फ्रॅक्चर्ड लिंब इज मूव्ड. हो, जेव्हा मोडलेला अवयव हलवला जातो तेव्हा हाडं घासल्यामुळे येणारा तो विशिष्ट आवाज. आणि अजून एक म्हणजे शॉर्टनिंग ऑफ एक्स्ट्रीमिटी. स्नायूंच्या आकुंचनामुळे तो हात किंवा पाय थोडा आखूड झालेला दिसतो. आता शरीराची स्वतःची हाड जोडण्याची प्रक्रिया पाहूया. पुढचं हेडिंग आहे स्टेजेस ऑफ बोन हिलिंग. सर्वांनी आता 3 टप्प्यांची एक डायग्रॅम इमॅजिन करायची आहे. फेज 1 आहे इन्फ्लॅमेटरी फेज. हे दुखापतीनंतर 48 तासांच्या आत घडतं. इथे हिमॅटोमा इज फॉर्म्ड. म्हणजे रक्ताची गुठळी तयार होते. अगदी बरोबर. आणि फेज 2 म्हणजे रिपेअरिंग फेज. हा टप्पा 2 ते 3 आठवडे चालतो. इथे शरीर नवीन टिश्यू आणि कार्टिलेज तयार करतं, ज्याला कॅलस असं म्हणतात. आणि शेवटचा टप्पा फेज 3, ज्याला बोन रिमॉडेलिंग म्हणतात किंवा फायनल फेज. इथे सॉलिड बोन रिप्लेसेस स्पंजी बोन. खूपच फॅसिनेटिंग प्रक्रिया आहे ही. पण हाड जोडण्यासाठी त्याला स्थिर ठेवावं लागतं. त्यासाठी पुढचं हेडिंग आहे कास्ट्स. हो, कास्ट्स म्हणजे रिजिड इनमोबिलायझिंग एजंट्स अप्लाइड एक्सटर्नली. आता मानवी शरीराच्या आकृतीवर दाखवलेले विविध कास्ट्स आपण समजून घेऊया. आर्म कास्टमध्ये शॉर्ट आर्म कास्ट हे बिलो एल्बो पासून पामर क्रीज पर्यंत असतं. थंब स्पायका किंवा गॉन्टलेट कास्ट अंगठ्याला कव्हर करतं. आणि लॉंग आर्म कास्ट हे ॲक्झिला पासून पामर क्रीज पर्यंत असतं, जिथे एल्बो राईट अँगलला असतो. तसंच लेग कास्ट्स पण आहेत. शॉर्ट लेग कास्ट हे बिलो नी पासून बेस ऑफ टो पर्यंत असतं, आणि लॉंग लेग कास्ट हे जंक्शन ऑफ थाय पासून बेस ऑफ टो पर्यंत असतं. काही स्पेशलिटी कास्ट सुद्धा या डायग्राममध्ये दाखवले आहेत. हो, वॉकिंग कास्ट जे स्ट्रेंथसाठी रिइन्फोर्स केलेलं असतं. बॉडी कास्ट जे धडाला इन्सर्कल करतं. शोल्डर स्पायका हे बॉडी जॅकेट असतं, जे शोल्डर, ट्रंक आणि एल्बोला कव्हर करतं. आणि हिप स्पायका जे बॉडी आणि लेगला इन्सर्कल करतं. दोन्ही पायांना असेल तर डबल हिप स्पायका म्हणतात. आता या कास्टच्या प्रकारांनंतर पुढचं हेडिंग आहे फायबर ग्लास कास्ट्स स्लॅश प्लास्टर कास्ट्स. हा एक कम्पॅरेटिव्ह टेबल आहे. हो, ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की पहिल्या कॉलममध्ये फायबर ग्लास कास्टची माहिती आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये प्लास्टर कास्टची. आपण रोनुसार बघूया. मटेरियलच्या बाबतीत फायबर ग्लास हे पॉलियुरिथेन रेझिन्सपासून बनतात, तर प्लास्टर हे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेले असतात. वेट आणि स्ट्रेंथ बघितली तर फायबर ग्लास हे लाइटर, स्ट्रॉंगर आणि ड्युरेबल असतात. त्या तुलनेत प्लास्टर हे हेवी आणि लेस कॉस्टली असतात. वॉटर रेझिस्टन्समध्ये फायबर ग्लास हे वॉटर रेझिस्टंट असतात, पण प्लास्टर कास्ट हे नॉट वॉटर रेझिस्टंट असतात. सेटिंग टाईमचा विचार केला तर फायबर ग्लास अगदी 30 मिनिटात सेट होतात, म्हणजे सेट्स विदिन 30 मिनिट्स, आणि प्लास्टरला सेट व्हायला 24 ते 72 तास लागतात. या टेबलमध्ये रिॲक्शनबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दिली आहे. हो, दोन्ही प्रकारामध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन ड्युरिंग ॲप्लिकेशन असते. उष्णता बाहेर पडते, त्यामुळे रुग्णाला एज्युकेट पेशंट करणं गरजेचं आहे. आणि प्लास्टर कास्टसाठी विशेष सूचना आहेत की त्यांना
एक्सपोज टू एअर अँड सपोर्ट ऑन अ फर्म सर्फेस. आणि सूज कमी करण्यासाठी एलिव्हेट अप्लाइड पार्ट टू रिड्यूस स्वेलिंग. बरोबर. पुढचं हेडिंग आहे स्प्लिंट/ब्रेसेस. इथे डायग्रामच्या मदतीने दोन्हीतला फरक स्पष्ट केला आहे. हो, स्प्लिंट्स हे फंक्शनल पोझिशनमध्ये सपोर्ट किंवा इमोबिलाइज करण्यासाठी वापरतात. हे इझी टू अप्लाय असतं आणि सर्क्युलेशन कॉम्प्रोमाइज्ड होत नाही. तसंच इझिली रिमूव्ड फॉर व्हिज्युअलायझेशन. आणि एक महत्वाची नर्सिंग ॲक्शन आहे की प्रोटेक्ट ओपन वुंड्स विथ स्टराईल ड्रेसिंग बिफोर स्प्लिंटिंग. अगदी बरोबर. आणि ब्रेसेसचा विचार केला तर ते सपोर्ट, कंट्रोल मूव्हमेंट आणि प्रिव्हेंट ॲडिशनल इंजुरी यासाठी वापरले जातात. हे प्रामुख्याने लॉंगर टर्म यूजसाठी सुचवले जातात. म्हणजे ते करेक्ट्स डिफॉर्मिटी, एनहान्सेस मूव्हमेंट्स आणि मिनिमाइजेस डिस्कम्फर्ट. हो. आता काही गुंतागुंतीच्या फ्रॅक्चर्सकडे येऊया. पुढचं हेडिंग आहे पेशंट विथ एक्सटर्नल फिक्सेटर. इथे पायाच्या म्हणजे टिबिया किंवा शिनबोनच्या फ्रॅक्चरची आकृती दिलेली आहे, ज्याला एक्सटर्नल फिक्सेटर जोडलेला आहे. हे प्रामुख्याने कॉम्प्लेक्स ओपन फ्रॅक्चर विथ सॉफ्ट टिश्यू डॅमेजमध्ये वापरतात. याचे मेकॅनिक्स बघा. पिन्स आर इन्सर्टेड इनटू बोन्स अँड अटॅच टू अन एक्सटर्नल मेटल अपॅरेटस फॉर प्रॉपर अलाइनमेंट. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इमिजिएट स्टेबिलायझेशन मिळतं, मिनिमल ब्लड लॉस होतो, इम्प्रूव्ड वुंड केअर शक्य होते आणि इन्क्रीज्ड पेशंट कम्फर्ट. पण यासोबत काही कॉम्प्लिकेशन्स पण असतात ना? हो. पिन साइट इन्फेक्शन हा सर्वात मोठा धोका. तिथे पेन, वॉर्मथ, रेडनेस, स्वेलिंग आणि प्युरुलेंट डिस्चार्ज दिसू शकतो, ज्याचं रूपांतर ऑस्टिओमायलायटिसमध्ये होऊ शकतं. हे खूप गंभीर आहे. म्हणूनच नर्सिंग केअर महत्वाची ठरते. पुढचं हेडिंग आहे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ पेशंट इन कास्ट्स, स्प्लिंट्स अँड ब्रेसेस. इथे मुख्य जबाबदारी म्हणजे असेस न्यूरोवॅस्क्युलर स्टेटस बिफोर अँड आफ्टर प्रोसिजर. त्यासाठी ते मगाचे 5Ps सतत तपासायचे आहेत. आणि यात एक सबहेडिंग आहे क्रिटिकल विंडो फर्स्ट 24 to 48 hours. हो. या पहिल्या 24 ते 48 तासात एन्शॉर एक्स्ट्रीमिटीज अबव्ह द लेवल ऑफ द हार्ट टू डिक्रीज इडिमा. आणि त्यासोबतच मॉनिटर फॉर कॉम्प्लिकेशन्स जसं की कंपार्टमेंट सिंड्रोम, प्रेशर अल्सर आणि डिस्यूज सिंड्रोम हे सतत पाहत राहणं गरजेचं आहे. नक्कीच. आता या कॉम्प्लिकेशन्सबद्दल सविस्तर बघूया. पुढचं हेडिंग आहे कॉम्प्लिकेशन्स. पहिला आहे कंपार्टमेंट सिंड्रोम. हा मेडिकल एमर्जन्सीचा प्रकार आहे. यामध्ये इन्क्रीज प्रेशर कॉम्प्रोमाइजेस सर्क्युलेशन लीडिंग टू इस्किमिया किंवा डॅमेज. याची मॅनिफेस्टेशन्स काय आहेत? डस्की, पेल अपिअरन्स, कूल स्किन, इन्क्रीज कॅपिलरी रिफिल, पॅरेस्थीजिया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनरिलीव्ड पेन. अशा वेळी ॲक्शन काय घ्यायची? त्वरित लूजन किंवा रिमूव्ह कास्ट्स किंवा फॅशिओटॉमी करावी लागते. दुसरा कॉम्प्लिकेशन आहे प्रेशर अल्सर. इनअप्रोप्रिएटली अप्लाइड कास्ट्स कॉज टिश्यू हायपोक्सिया. हो. याची साइन्स म्हणजे हॉटस्पॉट किंवा टाइटनेस अंडर कास्ट. यासाठी फिजिशियन मे कट अ विंडो इन द कास्ट. आणि तिसरा कॉम्प्लिकेशन म्हणजे डिस्यूज सिंड्रोम. इमोबिलायझेशन लीड्स टू मसल ॲट्रोफी आणि लॉस ऑफ स्ट्रेंथ. हे टाळण्यासाठी प्रिव्हेंशन म्हणून एज्युकेट क्लायंट टू टेन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट मसल्स विदाउट मूव्हिंग बोन्स म्हणजे आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस शिकवावेत. आता वळूया पुढच्या महत्वाच्या हेडिंगकडे ट्रॅक्शन. ट्रॅक्शन म्हणजे युजेस पुलिंग फोर्स टू अलाइन इंजर्ड बॉडी पार्ट. इथे एका बाजूने पुलिंग फोर्स आणि दुसऱ्या बाजूने काउंटर ट्रॅक्शन असतो. याचे पर्पजेस म्हणजे एलिमिनेट मसल स्पाझम, रिलीफ प्रेशर ऑन नर्व, प्रिव्हेंट फर्दर डिफॉर्मिटीज आणि रिगेन नॉर्मल अलाइनमेंट ऑफ बोन. अगदी बरोबर. पुढचे हेडिंग आहे डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॅक्शन. यात पहिला प्रकार आहे स्ट्रेट अँड रनिंग. इथे बॉडी पार्ट रेस्ट्स ऑन बेड आणि पेशंटचा वजनाचा वापर काउंटर ट्रॅक्शन म्हणून होतो, जसं की बक्स एक्सटेन्शन. दुसरं म्हणजे बॅलन्स्ड सस्पेन्शन. हो. इथे सपोर्ट्स अफेक्टेड एक्स्ट्रीमिटी ऑफ द बेड आणि काउंटर ट्रॅक्शन गिवन बाय स्लिंग्स किंवा स्प्लिंट्स. तिसरा प्रकार आहे स्किन ट्रॅक्शन. अप्लाइड डिरेक्टली टू स्किन. इथे वेट्स किती वापरतात? एक्स्ट्रीमिटीसाठी 2 to 3.5 kg आणि पेल्विससाठी 4.5 to 9 kg. याचे टाइप्स आहेत बक्स, चिन, हॉल्टर, पेल्विक बेल्ट, हॅमिल्टन रसल, ब्रायन्स आणि डनलॉप्स. आणि चौथा प्रकार स्केलेटल ट्रॅक्शन. इथे वेट पुट ऑन पिन्स, वायर्स किंवा स्क्रूज अटॅच्ड सर्जिकली टू बोन. हे मोस्ट कॉमन फॉर फीमर आहे आणि प्रिफर्ड फॉर कंटिन्युअस ट्रॅक्शन, जसं की हेलो ट्रॅक्शन. या सर्व ट्रॅक्शन सेटअप्सच्या डायग्राम्स आपल्या स्टडी मटेरियलमध्ये दिल्या आहेत.
पुढचं हेडिंग आहे टाइप्स ऑफ ट्रॅक्शन. विद्यार्थ्यांनी या डायग्रॅम्स नीट व्हिज्युअलाइज करायचे आहेत. रसल्स ट्रॅक्शन, बक्स एक्सटेन्शन, गॅलोस ट्रॅक्शन, स्कल टॉंग्स अँड टर्निंग फ्रेम. हेड हाल्टरच्या डायग्राम्समध्ये टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिले आहेत. तसंच बॅलन्स सस्पेन्शन आणि लॅटरल स्केलिटल ट्रॅक्शनचे सेटअप सुद्धा इथे अतिशय स्पष्टपणे दाखवले आहेत. आता ट्रॅक्शन दिल्यावर काळजी कशी घ्यायची हे बघूया. पुढचा हेडिंग आहे केअर आफ्टर ट्रॅक्शन. यासाठी ट्रॅक्शन हा निमोनिक खूप उपयुक्त आहे. मी अतिशय हळू आणि स्पष्टपणे सांगतो. हो, सांगा. टी म्हणजे टेम्परेचर, मे बी फ्रॉम इन्फेक्शन ऑर फ्रॅक्चर्ड एक्स्ट्रेमिटीज. आर म्हणजे रोप ऑफ ट्रॅक्शन, शुड बी हँग्ड फ्रीली. ए म्हणजे अलाइनमेंट शुड बी मेंटेन्ड. त्यासाठी काउंटर ट्रॅक्शन नीडेड असते. बरोबर. सी म्हणजे सर्क्युलेशन शुड बी चेक्ड विथ 5 Ps. टी म्हणजे टाईप अँड लोकेशन ऑफ फ्रॅक्चर. आय म्हणजे इन्क्रीज फ्लुइड इनटेक. ओ म्हणजे ओव्हरहेड ट्रॅपीज यूज. आणि शेवटचा एन म्हणजे नेव्हर टच द वेट टू बेड ॲज वेल एज टू फ्लोर. वजन कधीही टेकलेलं नसावं. खूपच महत्वाची आणि विस्तृत माहिती आपण आज पाहिली. आत्तापर्यंत आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये ऑर्थोपेडिक कंडिशन्स आणि केअर हा टॉपिक समजून घेतला. आता पुढे आपण ऑर्थोपेडिक सर्जरीज. विद्यार्थी मित्रांनो, आता स्टडी मटेरियलमधील डायग्रॅम इमॅजिन करा. आपण या डायग्रॅमचे स्टेप बाय स्टेप वर्णन पाहूया. या डायग्रॅमचा पहिला भाग आहे ओपन रिडक्शन विथ इंटरनल फिक्सेशन, म्हणजेच ORIF. हो, हा एक सर्जिकल प्रोसिजर आहे ज्यामध्ये सर्जिकल प्लेट्स, स्क्रूज, नेल्स किंवा पिन्स वापरून बोन फिक्स केली जाते. चित्रातील उघडी जखम आणि हाडावर लावलेली प्लेट तुम्ही इथे स्पष्ट पाहू शकता. आणि या डायग्रॅमचा दुसरा भाग आहे क्लोज्ड रिडक्शन विथ इंटरनल फिक्सेशन, म्हणजेच CRIF. अगदी अचूक. म्हणजे यामध्ये कोणतीही ओपन सर्जरी न करता रिडक्शन केले जाते आणि त्यानंतर इंटरनल फिक्सेशन केले जाते. चित्रातील हाडाच्या आत टाकलेला रॉड किंवा नेल तुम्ही इमॅजिन करू शकता. बरं. नेक्स्ट हेडिंग टोटल क्नी रिप्लेसमेंट, TKR और टोटल क्नी आर्थ्रोप्लास्टी. आता आर्टिफिशियल क्नी जॉईंटच्या डायग्रॅमची कल्पना करा. याचे इंडिकेशन्स काय आहेत? यामध्ये प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा ट्रॉमा येतो. ट्रॉमा म्हणजे फ्रॅक्चर ऑफ सराउंडिंग बोन्स. आणि यासाठी बेस्ट एज कोणता मानला जातो? साधारण 50 to 80 इयर्स हे बेस्ट एज आहे. पण यात काही कॉमन कॉम्प्लिकेशन सुद्धा असतात, जसे की पायांमध्ये पेन आणि स्वेलिंग. आणि चेस्ट पेन किंवा सडन ब्रेथलेसनेस सुद्धा होऊ शकतो ना? हो, कारण यामध्ये फॅट एम्बोलिझमचा रिस्क असतो, जो खूप धोकादायक आहे. मग नर्सिंग मॅनेजमेंट कशी असायला हवी? पोस्ट ऑपरेटिव्हली कंप्रेशन बँडेज अप्लाय करणे खूप गरजेचे आहे. तसेच इडिमा आणि ब्लिडिंग थांबवण्यासाठी अफेक्टेड नीवर आईस किंवा कोल्ड पॅक्स वापरावेत. नक्कीच. नेक्स्ट हेडिंग टोटल हिप रिप्लेसमेंट, THR और टोटल हिप आर्थ्रोप्लास्टी. विद्यार्थी मित्रांनो, आता आर्टिफिशियल हिप जॉईंट आणि पेल्विसच्या डायग्रामकडे लक्ष वेधा. याची डेफिनेशन सांगायची तर सिव्हिअरली डॅमेज्ड हिप जॉईंटला प्रोस्टेसिस म्हणजेच आर्टिफिशियल जॉईंटने रिप्लेस करणे. अगदी बरोबर. आणि याचे इंडिकेशन्स पाहिले तर ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटॉइड आर्थरायटिस आणि फिमोरल नेक फ्रॅक्चर हे मुख्य आहेत. यात एक महत्वाची क्लिनिकल नोट आहे. हो, ज्या रुग्णांमध्ये पोस्टिरियर किंवा पोस्टरोलॅटरल अप्रोचने THR केला आहे त्यांच्या केअरसाठी काही महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नेक्स्ट हेडिंग डोंट्स फॉर द पेशंट विथ टोटल हिप रिप्लेसमेंट. विद्यार्थी मित्रांनो, एका खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या 3 डायग्राम्सची कल्पना करा, ज्यावर लाल रंगाची फुली म्हणजे क्रॉस मारलेला आहे. म्हणजे या गोष्टी रुग्णाने अजिबात करायच्या नाहीत. हो, 3 महत्वाच्या गोष्टी ज्या टाळायच्या आहेत त्या मी सांगेन. पहिले म्हणजे ऑपरेटेड लेग्स कधीही मिडलाईनच्या पुढे क्रॉस करू नये. थोडक्यात क्रॉस लेग्स कडून बसू नये. बरोबर. दुसरे म्हणजे लो हाईट चेअरवर बसू नये. हिप फ्लेक्शन 90 डिग्रीजपेक्षा जास्त होऊ देऊ नये. आणि तिसरे म्हणजे रुग्णाने ऑपरेटिव्ह साईडला वळू नये. पुढे वागताना हिप फ्लेक्शन 90 डिग्रीजपेक्षा जास्त टाळावे. अगदी अचूक. नेक्स्ट हेडिंग डूज फॉर द पेशंट विथ टोटल हिप रिप्लेसमेंट. आता योग्य पद्धती दर्शवणाऱ्या हिरव्या टिकमार्क म्हणजे ग्रीन टिक असलेल्या डायग्राम्सची कल्पना करा. यात टॉयलेट चेअर आणि बेड दाखवला आहे. रुग्णाने काय करावे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. सगळ्यात आधी हाय टॉयलेटचा वापर करावा. आणि झोपताना पायांच्या मध्ये पिलो वापरावी, ज्याला अबडक्शन पिलो म्हणतात. हो, 90 डिग्रीजपेक्षा जास्त वाकणे टाळण्यासाठी वस्तू उचलण्यासाठी लॉंग डिव्हाइसचा वापर करावा.
नेहमी कम्फर्ट किंवा पॅडेड आर्म्स असलेल्या हाय चेअरवर बसावे. आणि बसल्यावर हिप हे नीपेक्षा उंचावर असावे हे लक्षात ठेवावे. तसंच ट्रॅपीजच्या वापरास प्रोत्साहन द्यावे. ट्रॅपीज म्हणजे हॉरिझॉन्टल बार हंग बाय रोप्स. डीव्हीटी टाळण्यासाठी अँटी एम्बॉलिक स्टॉकिंगचा वापर करावा. हो, आणि फ्रॅक्चर्ड लेगचं अलाइनमेंट नेहमी मेंटेन ठेवावे. नेक्स्ट हेडिंग सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ हिप प्रोस्थेसिस डिसलोकेशन. आता स्केलेटन ओव्हरले असलेल्या माणसाच्या डायग्रामचं वर्णन लक्षात घ्या. यात डिसलोकेशनची लक्षणे समजावून सांगितली आहेत. पहिलं लक्षण म्हणजे अफेक्टेड लिम्बची लांबी कमी होणे, ज्याला शॉर्टनिंग म्हणतात. दुसरं लक्षण म्हणजे अफेक्टेड लिम्बचे ॲबनॉर्मल इंटर्नल किंवा एक्सटर्नल रोटेशन होणे. तिसरं म्हणजे अफेक्टेड हिपमध्ये इंटेन्स पेन, स्वेलिंग आणि इमोबिलायझेशन होणे. आणि चौथे लक्षण म्हणजे हिपमधून पॉपिंग सेन्सेशन येणे, म्हणजे एक प्रकारचा साऊंड येणे. नेक्स्ट हेडिंग क्रचेस. आता 2 प्रकारच्या क्रचेस दाखवणाऱ्या डायग्रामची कल्पना द्या. याचा युसेज कॉन्टेक्स्ट समजून घेऊया. टेम्पररी क्रच तेव्हा वापरतात जेव्हा नीचे लिगमेंट डॅमेज असते. आणि परमनंट क्रच तेव्हा वापरतात जेव्हा लोअर एक्स्ट्रीमिटीजचे पॅरालिसिस असते. वेट बेअरिंग बद्दल बोलायचे तर एक क्रच बॉडी वेटचे 80% वजन पेलू शकते आणि 2 क्रचेस 100% वजन पेलू शकतात. याची टाईप्स कोणती आहेत? पहिला फोरआर्म क्रच, ज्यामध्ये मेटल बँड आणि हँड ग्रिप असते. दुसरा ॲक्झिलरी क्रच, ज्यामध्ये पॅडेड सरफेस असतो जो ॲक्झिलामध्ये फिट होतो. हा मोस्ट कॉमनली युज्ड प्रकार आहे. बरोबर. नेक्स्ट हेडिंग हाऊ टू मेजर. क्रच घेऊन उभ्या असलेल्या माणसाच्या डायग्रामची कल्पना करा. मोजमाप घेताना पेशंटचे हाईट, अँगल ऑफ एल्बो आणि ॲक्झिला ते क्रच पॅड मधील अंतर महत्वाचे असते. यात ॲक्झिला गॅप किती असावा? सेंटीमीटर असावे. आणि बेस डिस्टन्स? अँटिरियर ॲक्सिला फोल्डपासून क्रचच्या पॉइंटपर्यंत किंवा हीलच्या लॅटरल बाजूला हे अंतर 15-16 सेंटीमीटर असावे. नेक्स्ट हेडिंग पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड. आता करेक्ट आणि इनकरेक्ट पॉस्चर दाखवणाऱ्या डायग्रामची तुलना करूया. करेक्ट म्हणजेच प्रॉपर पॉस्चरबद्दल बोलायचे तर वाईड बेस ऑफ सपोर्टसाठी ट्रिपोड पोझिशन वापरावी. हो, वर्टेब्रा, नेक आणि हेड इरेक्ट असावे. फ्लॅट शूज घालावेत आणि खाली बघू नये. एल्बो 25 to 30 डिग्रीज फ्लेक्स्ड असावा हे गोनिओमीटरने व्हेरीफाय करावे. आणि अपर आर्म, ट्रायसेप्स आणि एल्बो बळकट करण्यासाठी एक्सरसाइज करावी. आता इनकरेक्ट म्हणजेच डेंजरस पॉस्चरबद्दल सांगा. इथे डेंजर आहे. ब्रॅकियल प्लेक्सस डॅमेज होऊ शकते, ज्यामुळे क्रच पाल्सी होतो. म्हणजे संपूर्ण शरीराचे वजन कधीही ॲक्सिलावर टाकू नये. अजिबात नाही. शोल्डर हंच करणे म्हणजे क्रच खूप लांब बसल्यास खांदे उडवणे, किंवा शोल्डर स्टूप करणे म्हणजे क्रच खूप आखूड असल्यास खांदे पाडणे हे टाळावे. नेक्स्ट हेडिंग क्लिनिकल मास्टर क्लास क्रच वॉकिंग गेट. आता पावलांचे ठसे दाखवणाऱ्या टेबलची कल्पना करा. या टेबलमधील 3ही प्रकार आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. पहिला आहे 4 पॉइंट गेट म्हणजेच वेट बेअरिंग गेट. जेव्हा दोन्ही पायांमध्ये वीकनेस असतो तेव्हा हा प्रकार वापरतात. याचा क्रम आहे राईट क्रच, मग लेफ्ट फूट, मग लेफ्ट क्रच आणि शेवटी राईट फूट. दुसरा प्रकार 3 पॉइंट गेट म्हणजेच नॉन वेट बेअरिंग गेट. स्टडी मटेरियलनुसार जेव्हा इंजर्ड लेग्स थोडे वेट बेअर करू शकतात तेव्हा हे वापरले जाते. याचा क्रम आहे बोथ क्रचेस, मग इंजर्ड लेग आणि मग अनअफेक्टेड लेग. आणि तिसरा प्रकार 3 पॉइंट स्विंग थ्रू गेट. हो, इंजर्ड लेग्सवरून सर्व प्रेशर काढून दोन्ही पाय स्विंग करण्यासाठी हे वापरले जाते. याचा क्रम आहे बोथ क्रचेस आणि मग बोथ लेग्स स्विंग थ्रू. नेक्स्ट हेडिंग स्टेप्स वाईल असेंडिंग स्टेअर्स. जिने चढतानाच्या 3 स्टेप्स दाखवणाऱ्या डायग्रामचे वर्णन बघूया. जिने चढण्याच्या 4 स्टेप्स आहेत. स्टेप 1 स्वतःचे वजन क्रचेसवर शिफ्ट करावे. स्टेप 2 अनअफेक्टेड लेग वरच्या पायरीवर ठेवावा. स्टेप 3 स्वतःचे वजन अनअफेक्टेड लेगवर शिफ्ट करावे. आणि स्टेप 4 क्रच आणि अफेक्टेड लेग एकत्रितपणे अनअफेक्टेड लेगच्या लेवलला म्हणजेच वरच्या पायरीवर आणावा. नेक्स्ट हेडिंग क्लिनिकल मास्टर क्लास स्टेप्स वाईल डिसेंडिंग स्टेअर्स. आता जिने उतरतानाच्या डायग्रामची कल्पना करा. जिने उतरण्याच्या सुद्धा 4 स्टेप्स आहेत. स्टेप 1 स्वतःचे वजन अनअफेक्टेड लेगवर शिफ्ट करावे. स्टेप 2 अफेक्टेड लेग आणि क्रच एकत्रितपणे खालच्या पायरीवर ठेवावे. स्टेप 3 स्वतःचे वजन क्रचवर शिफ्ट करावे. आणि स्टेप 4 अनअफेक्टेड लेग खालच्या पायरीवर आणावा. नेक्स्ट हेडिंग
सिटिंग इन चेअर विथ क्रचेस. खुर्चीवर बसण्याच्या प्रक्रियेच्या डायग्रॅमचं वर्णन पाहूया. याच्या 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, अफेक्टेड लेगच्या पोस्टिरियर सरफेस खुर्चीच्या पुढच्या भागाला स्पर्श करेल असा उभा राहावे. दुसरी स्टेप, दोन्ही क्रचेस अफेक्टेड साईडच्या हातात घ्यावेत. तिसरी स्टेप, अनअफेक्टेड हँडने खुर्चीचा आर्म म्हणजे हात पकडावा. आणि चौथी स्टेप, अनअफेक्टेड लेग फ्लेक्स करून खुर्चीवर हळू बसावे आणि अफेक्टेड लेग खुर्चीच्या समोर स्ट्रेट ठेवावा. उभे राहताना ह्याच स्टेप्स उलट क्रमाने कराव्यात. So this completes the explanation of this section. In the next part, we will continue with the next topic from the study material. आता पुढे आपण गाऊट हा पुढचा महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत. लेट्स कंटिन्यू. नक्कीच. तर आता स्टडी मटेरियलमधील पहिली डायग्राम इमॅजिन करा. या डायग्राममध्ये पायाचा अंगठा म्हणजे ग्रेट टो लाल आणि सुजलेला दाखवला आहे आणि एका मॅग्निफाईड सर्कलमध्ये सायनोव्हियल फ्लुइडमधील नीडल लाईक क्रिस्टल्स स्पष्ट दिसत आहेत. हे क्रिस्टल्स खूपच महत्वाचे आहेत बघा, कारण गाऊट म्हणजे एक प्रकारचा इन्फ्लमेटरी अर्थरायटिस आहे, जो युरिक ॲसिड क्रिस्टल्सच्या डेपोझिशनमुळे होतो. म्हणजे साठल्यामुळे. अगदी बरोबर. याची प्रमुख लक्षणे म्हणजे अक्यूटली पेनफुल जॉइंट्स आणि त्यासोबत स्वेलिंग आणि रेडनेस. हा प्रामुख्याने ग्रेट टो, मिडफूट आणि अँकलला अफेक्ट करतो. डायग्नोसिसबद्दल बोलायचं तर रक्तामध्ये इन्क्रीज्ड सीरम युरिक ॲसिड लेवल आणि एलिव्हेटेड WBC दिसतात. पण मुख्य म्हणजे सायनोव्हियल फ्लुइडमधील नीडल लाईक क्रिस्टल्स. हो, आणि याचे कॉजेस 2 प्रकारचे आहेत. प्रायमरी कॉजेसमध्ये किडनीद्वारे रिड्यूस्ड एक्सक्रीशन होणे किंवा प्युरिन मेटाबॉलिझम ॲबनॉर्मॅलिटी असणे. तसेच ओव्हर प्रोडक्शन किंवा स्टार्वेशनमुळे सुद्धा. बरोबर. आणि आहारातील काही गोष्टी जसे की अति सी फूड, रेड मीट आणि बिअरचे अतिसेवन हे सुद्धा गाऊट वाढवतात. आणि सेकंडरी कॉजेसमध्ये काही मेडिकेशन्स येतात. हो, जसे की सायक्लोस्पोरिन आणि थायझाइड डायुरेटिक्स. त्याशिवाय हायपरटेन्शन, डायबिटीज, ल्युकेमिया आणि रिनल डिझीज यांसारख्या कंडिशन्समुळेही सेकंडरी गाऊट होऊ शकतो. ट्रीटमेंट पाथवेमध्ये आपण काय पाहतो? सुरुवातीला अक्यूट अटॅक्ससाठी NSAID दिलं जातं, विशेषतः इंडोमेथोसिन. त्यानंतर ॲलोप्युरिनॉल हे ड्रग ऑफ चॉईस आहे आणि अक्यूट अटॅकसाठी कोल्चिसिन वापरतात. आणि डायटरी रेस्ट्रिक्शन सुद्धा महत्वाचे आहेत. नक्कीच. अल्कोहॉल आणि प्युरिन रिच फूड्स टाळणे हे पेशंटला सांगावे लागते. पुढे जाऊया. नेक्स्ट हेडिंग, टेंडिनायटिस, बर्सायटिस. हे सांध्यांचा दुखण्याचे 2 कॉमन प्रकार आहेत. आता शोल्डर जॉईंटची डायग्राम इमॅजिन करा. यामध्ये 2 लाल रंगाचे इन्फ्लेम्ड भाग दाखवले आहेत. एक टेंडिनायटिस जो मसलला बोनशी जोडणारा भाग आहे आणि दुसरा बर्सायटिस जो जॉईंटमधील पिशवीसारखा भाग आहे. यातील फरक नीट समजून घेऊया. टेंडिनायटिसची डेफिनिशन आहे इन्फ्लमेशन ऑफ अ टेंडन अफेक्टिंग टेंडन अँड टेंडन मसल अटॅचमेंट्स. याचे कॉमन साइट्स कोणते? प्रामुख्याने ॲक्युलिस टेंडन, तसेच हिप, एल्बो, नी आणि शोल्डर रोटेटर कफ. आणि याची कॉजेस? हायपर मोबिलिटी इन कॅल्सिफिक टेंडिनायटिस, ॲबनॉर्मल बॉडी डेव्हलपमेंट, पॉस्च्युरल मॅलअलाइनमेंट आणि ट्रॉमा यामुळे हे होतं. आता बर्सायटिसबद्दल पाहू. याची डेफिनेशन म्हणजे पेनफुल इन्फ्लमेशन ऑफ अ बर्सा. हो, बर्सा म्हणजे ती सांध्यामधील पिशवी. याचे टाईप्स आहेत ॲक्यूट, क्रॉनिक, सेप्टिक आणि कॅल्सिफिक. साइट्समध्ये सबडेल्टॉइड, ओलेक्रॉनॉन, ट्रोकॅन्ट्रेरिक आणि सब ॲक्रोमियल बर्सा येतात. आणि याची साइन्स म्हणजे पेन ऑन पॅल्पेशन, वॉर्मथ आणि रिस्ट्रिक्टेड मूव्हमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय दिलं जातं? मुख्यत्वे रेस्ट आणि NSAIDs दिले जातात आणि इन्फेक्शन असल्यास अँटीबायोटिक्स सुरू करावे लागतात. बरोबर. नेक्स्ट हेडिंग, ऑस्टिओआर्थरायटिस. हा अतिशय कॉमन आजार आहे. स्टडी मटेरियलमधील हाताची आणि स्केलेटनची डायग्राम इमॅजिन करा. बोटांच्या सांध्यांवर सूज किंवा नोड्स दिसत आहेत. डिस्टल जॉइंट्सवर हिबर्डन्स नोड्स आणि प्रॉक्झिमल जॉइंट्सवर बुचार्ड्स नोड्स लेबल केले आहेत. हा एक नॉन इन्फ्लमेटरी डिजेनरेटिव्ह जॉइंट डिझीज आहे. हा आर्थरायटिसचा सर्वात कॉमन फॉर्म आहे. म्हणजे हा झिजेचा आजार आहे. अगदी बरोबर. याचे रिस्क फॅक्टर्स प्रामुख्याने एजिंग आणि ओबेसिटी आहेत. हा प्रामुख्याने वेट बेअरिंग जॉइंट्स जसे की हिप, नी आणि लोअर व्हर्टिब्रल कॉलमवर परिणाम करतो. सिम्पटम्समध्ये डल पेन असते जी वेट बेअरिंगमुळे वाढते. हो, आणि डिक्रीज्ड रेंज ऑफ मोशन तसेच जॉइंट स्टिफनेस जाणवतो. ट्रीटमेंट आणि नर्सिंगमध्ये NSAIDs, सॅलिसिलेट्स, मसल रिलॅक्संट्स आणि इंट्रा आर्टिक्युलर स्टेरॉइड्स दिले जातात.
आणि नर्सिंग केअरमध्ये हॉट कोल्ड कंप्रेशन देणे आणि पेशंटला स्वतःचे ADL म्हणजे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग करण्यासाठी एनकरेज करणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे पाहूया नेक्स्ट हेडिंग रुमटॉइड आर्थरायटिस. हा मघाच्या आजारापेक्षा वेगळा आहे बघा. आता पुढची डायग्रॅम पहा. यात एका हाताची बोटे वाकडी झालेली दिसत आहेत. तिथे स्पष्ट लेबल आहे, मोस्ट कॉमन कॉज ऑफ स्वॉन नेक डिफॉर्मिटी. हो, हा डिजेनरेटिव्ह नाही, तर हा एक इन्फ्लमेटरी कंडिशन आहे जो जॉईंटच्या कनेक्टिव्ह टिश्यू आणि सायनोव्हियल मेम्ब्रेनला अफेक्ट करतो. डायग्नोसिस टॅक्समध्ये काय लक्षात ठेवायचं? एलिव्हेटेड ESR आणि प्रेझन्स ऑफ रुमटॉइड फॅक्टर हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. याची मॅनिफेस्टेशन्स पाहिली तर जॉईंटची टेंडरनेस आणि स्टिफनेस असते. विशेषतः मॉर्निंग स्टिफनेस जे 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकते आणि डिक्रीज्ड रेंज ऑफ मोशन असते. मॅनेजमेंट पाथवेमध्ये मेडिकल मॅनेजमेंट कसं असतं? वेदना कमी करण्यासाठी NSAIDs देतात, पण आजार थांबवण्यासाठी अँटी रुमॅटिक ड्रग्ज जसं की मेथोट्रेक्सेट, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि सल्फासॅलिझिन देतात. आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स सुद्धा. हो, तीव्र सुजेसाठी. सर्जिकल ऑप्शन्समध्ये सिनोवेक्टमी, आर्थ्रोडेसिस आणि जॉईंट रिप्लेसमेंट केले जाते. नेक्स्ट हेडिंग ऑस्टिओमायलायटिस. हा हाडांचा संसर्ग आहे. या डायग्राममध्ये एका लांब हाडाचा म्हणजे लॉंग बोनचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे. हाडाच्या आत आणि बोन मॅरोमध्ये पिवळ्या आणि लाल रंगाचे संसर्ग स्पष्ट दिसत आहे. बरोबर. हे बोन आणि बोन मॅरोचं इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन आहे. याला कारणीभूत पॅथोजन कोणता? 50% जास्त इन्फेक्शन्स हे स्टॅफिलोकोकस ओरियसमुळे होतात. इतर पॅथोजन्समध्ये स्युडोमोनस, एंटेरोकॉकाय आणि स्ट्रेप्टोकॉकाय येतात. हे इन्फेक्शन पोहोचण्याचे राऊट्स कोणते? एकतर डायरेक्ट बोन इंजुरी जसे की गनशॉट वुंड किंवा सर्जरीमधून, आणि दुसरा म्हणजे शरीराच्या दुसऱ्या भागातून हेमॅटोजिनस राऊटने. नर्सिंग प्रायोरिटीज काय असतील? रिलिव्हिंग पेन, इम्प्रूव्हिंग फिजिकल मोबिलिटी आणि कंट्रोलिंग इन्फेक्शस प्रोसेस. ट्रीटमेंटची सुरुवात अँटीबायोटिक थेरपीने होते. अगदी. आणि नंतर सर्जिकल डिब्राइडमेंट ऑफ बोन केले जाते. नेक्स्ट हेडिंग ऑस्टिओपोरोसिस अँड ऑस्टिओमलेशिया. हे दोन्ही आजार नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. इथे 2 बोन क्यूब्सची तुलना करणारी डायग्रॅम इमॅजिन करा. डावीकडचा क्यूब ऑस्टिओपोरोसिसचा आहे, जो खूप पोरस म्हणजे छिद्र असलेला आणि ठिसूळ दिसत आहे. उजवीकडचा क्यूब ऑस्टिओमलेशियाचा आहे, जो मऊ आणि जाडसर म्हणजे सॉफ्टन दिसत आहे. ऑस्टिओपोरोसिसचा मेकॅनिझम असा आहे की यात डिक्रीज्ड बोन मास अँड डेन्सिटी होते, बोन रिझॉर्प्शन आणि फॉर्मेशनमध्ये इम्बॅलन्स होतो. हा जगातील सर्वात जास्त आढळणारा बोन डिझीज आहे ना? हो, आणि पोस्ट मेनोपॉझल विमेनमध्ये याची प्रोग्रेशन रॅपिड असते. हाडे पोरस आणि ब्रिटल होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा रिस्क वाढतो. ट्रीटमेंटमध्ये काय दिलं जातं? कॅल्शियम दिलं जातं 1500 mg डे पर्यंत. तसेच हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, कॅल्सिटोनिन आणि बायफॉस्फोनेट्स दिले जातात. आणि ऑस्टिओमलेशियाबद्दल काय सांगता येईल? याचा मेकॅनिझम थोडा वेगळा आहे. यात इम्पेअर्ड बोन मेटाबॉलिझम होते. हे अपुऱ्या कॅल्शियम, फॉस्फेट आणि व्हिटॅमिन डी मुळे होते. म्हणजे व्हिज्युअल लेबलनुसार यात हाडे सॉफ्ट होतात, सॉफ्टनिंग ऑफ द बोन. अगदी बरोबर. पुढे जाऊ. नेक्स्ट हेडिंग पॅजेट्स डिझीज अँड रॅब्डोमायोलायसिस. हे 2 वेगळे आजार आपण इथे पाहतोय. या स्लाइडवर 2 वेगळ्या डायग्रॅम्स आहेत. वरती पेल्विस म्हणजे खुब्याचे हाड दाखवले आहे, ज्यावर पॅजेट्स डिझीजमुळे ॲबनॉर्मल हाडांची रचना दिसते. खाली मसल फायबर्स तुटताना दिसत आहेत आणि त्यातून काही कण रक्तातून किडनीकडे जाताना दाखवले आहेत, जे रॅब्डोमायोलायसिस दर्शवते. पॅजेट्स डिझीज हा बोन रिमॉडेलिंगचा डिसऑर्डर आहे. म्हणजे शरीर जुनी हाडे ॲब्झॉर्ब करते. हो, आणि नवीन ॲबनॉर्मल बोन तयार करते. याचे प्रायमरी साइट्स आहेत पेल्विस, स्कल अँड लेग्स. आणि रॅब्डोमायोलायसिसचा मेकॅनिझम काय? मसल ट्रॉमामुळे मसल टिश्यूचं ब्रेकडाऊन होते. याचा सिस्टमिक डेंजर खूप मोठा आहे. साठवलेले मायोग्लोबिन रक्तात मिसळते, ज्यामुळे मायोग्लोबिन्युरिया होतो. हो, आणि यावर वेळेवर उपचार न केल्यास रिनल फेलियर होऊ शकते. याची सायन्स कोणती? मसल वीकनेस, टेंडरनेस आणि स्वेलिंग. विशेष म्हणजे लघवीचा रंग डार्क रेडिश ब्राऊन होतो. ट्रीटमेंटमध्ये GFR वाढवण्यासाठी काय करतात? IV क्रिस्टलॉइड्स दिले जातात. तसेच डायुरेटिक्स किंवा डायलिसिस लागते. जर कंपार्टमेंट सिंड्रोम डेव्हलप झाला तर इमिजिएट फाशिओटॉमी अँड डिब्राइडमेंट करावे लागते. नेक्स्ट हेडिंग प्रोलॅप्स्ड इंटरव्हर्टिब्रल डिस्क.
हा पाठीच्या कण्याचा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. पाठीच्या कण्यातील डिस्कचा क्रॉस सेक्शन इमॅजिन करा. डावीकडे नॉर्मल डिस्क आहे, उजवीकडे हर्निएटेड डिस्क दाखवली आहे, जिचा आतील लाल भाग बाहेर पडून एका पिवळ्या रंगाच्या नर्वला दाबत आहे, म्हणजे कंप्रेशन. बरोबर. याचा मेकॅनिझम असा आहे की डिस्कचा न्यूक्लियस बाहेर पडून ॲन्युलसमध्ये घुसतो आणि नर्व कंप्रेशन करतो. याची लक्षणे काय असतात? हात किंवा पायात नमनेस किंवा टिंगलिंग, शोल्डर ब्लेड्स किंवा बटक्सच्या मागे वेदना, आणि सिव्हिअर केसेसमध्ये लॉस ऑफ ब्लॅडर किंवा बाउल कंट्रोल आणि जेनिटल नमनेस होऊ शकते. याची कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट कशी असते? बेड रेस्ट दिला जातो, ज्यात अलाइन स्पाइन ठेवावी लागते, अवॉइड प्रोलॉंग सिटिंग आणि फ्लेक्शन, एनाल्जेसिक्स, अँटी इन्फ्लॅमेटरीज तसंच सर्व्हायकल कॉलर देतात. सर्जरी असेसमेंट्समध्ये काय पाहतात? सर्व्हायकल सर्जरीनंतर रेस्पिरेटरी स्टेटस आणि लॅरिंजल नर्व डॅमेज म्हणजे आवाज बसणे किंवा हॉर्सनेस चेक करणे. आणि लंबार सर्जरीनंतर? पायांची मूव्हमेंट, सेन्सेशन आणि कलर असेस करणे, पेशंटला सुपाईन पोझिशनमध्ये ठेवणे आणि प्रोलॉंग सिटिंग टाळणे. नेक्स्ट हेडिंग, अँप्युटेशन ऑफ द लोअर एक्स्ट्रेमिटी. हा एक मोठा सर्जिकल प्रोसिजर आहे. एका बेडवर झोपलेल्या पेशंटची डायग्रॅम इमॅजिन करा, ज्याचा पाय अँप्युटेट केला आहे. स्टंपला बँडेज बांधले आहे आणि तिथे काही डूज आणि डोंट्सचे आयकॉन्स दिले आहेत. अँप्युटेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ अ लिंब. याचे रिस्क्स आहेत ब्लीडिंग, इन्फेक्शन, फ्लेक्शन कॉन्ट्रॅक्चर आणि फॅन्टम लिंब पेन. फॅन्टम लिंब पेन म्हणजे घोस्ट पेन ना? हो, कापून काढलेल्या भागातून वेदना जाणवणे, ही वेदना पेशंटसाठी अगदी रिअल असते. क्रुशियल नर्सिंग मॅनेजमेंट काय आहे? प्रोन पोझिशन रेकमेंड केली जाऊ शकते. आणि स्टंप शुड नॉट बी एलिव्हेटेड ऑन अ पिलो. अगदी बरोबर, कारण यामुळे फ्लेक्शन कॉन्ट्रॅक्चर होतो. त्याऐवजी बेडचा फूट एंड एलिव्हेट करावा. अबव नी वॉर्निंग काय आहे? सँडबॅग वापरून एक्सटर्नल रोटेशन प्रिव्हेंट करणे. आणि बिलो नी वॉर्निंग? प्रोलॉंग्ड सिटिंग आणि बसताना स्टंप खाली लटकत ठेवणे म्हणजे हँगिंग टाळावे. नेक्स्ट हेडिंग, कार्पल टनल सिंड्रोम. हे हाताच्या मनगटाशी संबंधित आहे. हाताच्या मनगटाची म्हणजे रिस्टची डायग्राम इमॅजिन करा. मनगटाजवळून जाणारी मीडियन नर्व दाबली गेली आहे, म्हणजे कंप्रेशन. त्यामुळे अंगठा म्हणजे थंब, तर्जनी म्हणजे इंडेक्स आणि मधल्या बोटावर म्हणजे मिडल फिंगरवर लाल रंगाच्या रेषांनी वेदना दाखवली आहे. हो, याचा मेकॅनिझम आहे कॉम्प्रेशन ऑफ द मीडियन नर्व. सिम्पटम मॅपिंग काय सांगते? पेन, नमनेस, पॅरेस्थीशिया अँड वीकनेस हे प्रामुख्याने फक्त थंब, इंडेक्स आणि मिडल फिंगरमध्येच जाणवतात. नेक्स्ट हेडिंग, डिसऑर्डर्स ऑफ लोअर लिंब. यात आपण 3 मुख्य डिफॉर्मिटीज पाहतो. या डायग्राममध्ये पायांच्या आकारातील 3 प्रकार दाखवले आहेत. पहिले आहे जेनुवॅल्गम म्हणजे नॉकनी. पाय सरळ केल्यावर दोन्ही गुडघे एकमेकांना स्पर्श करतात. दुसरे आहे जेनुवायरम म्हणजे बो लेग्ड, प्रॉक्झिमल टिबियाची अँग्युलर डिफॉर्मिटी, ज्यामुळे मुलांचे पाय धनुष्यासारखे म्हणजे बो लेग्ड दिसतात. आणि तिसरे जेनु रिकर्वेटम. हे ॲबनॉर्मल इंट्रायुटेराइन पोझिशनमुळे होते आणि यात गुडघे मागच्या बाजूला जास्त वाकलेले असतात. नोट अशी आहे की हे स्पॉन्टेनियसली रिकव्हर होऊ शकते. So this completes the explanation of this section. In the next part, we'll continue with the next topic from the study material. आज आपण मस्क्युलोस्केलेटल सिस्टमबद्दल डिटेलमध्ये समजून घेतलं. जर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल सुद्धा अशाच सोप्या आणि डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसणारा हा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.